आलोय मालेगाव तालुका जिल्हा नाशिक। तर इथे गोदा मिनी सरसला आम्ही इथे उपस्थित झालो आहे। तर तुमचं व्यवसायाचं नाव काय आहे आणि तुमचं प्रॉडक्टचं नाव काय? आमचा प्रोडक्ट आहे शेळीच्या दुधापासून साबण तयार करणे आणि आमच्या उत्पादक गटाचं नाव आहे प्रेरणा उत्पादक गट आणि आमच्या सोपचं नाव आहे उन्नती गोट मिल्क सोप। आणि तुमच्या ह्या गटामध्ये साधारण किती महिला काम करतात? आमच्या एकूण गटामध्ये उत्पादक गटामध्ये 15 महिला आहोत आम्ही आणि सगळ्यांकडे शेळी पालन हा व्यवसाय आहे। आणि हा व्यवसाय करावा आहे असं तुम्हाला का वाटलं? कारण आमच्याकडे शेळी पालन होतं आणि शेळी पालनाच्याच माध्यमातून आम्ही शेळींचं दूध असंच वाया जात होतं ना, त्या हेतूने आम्ही हा नवीन युनिक प्रोडक्ट तयार करण्याचं ठरवलं। आणि हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? अडचणी आल्या पुष्कळ। आता पण आम्ही व्यवसाय करतोय तर अडचणी आहेतच, मार्केटिंगच्या अडचणी आहेत। म्हणजे जेणेकरून आम्ही खेड्यातल्या महिला आहोत तर आम्हाला म्हणजे पाहिजे तसं मार्केटिंग मिळत नाहीये आणि ऑनलाईन करताना पण आम्हाला पुष्कळ अडचणी आल्या। जसं आमच्याकडे काही गोष्टी रजिस्ट्रेशन नाही आहे, आता पण आमचं ट्रेडमार्क वगैरे झालेलं नाहीये, त्यामुळे पण लोकांचा म्हणजे दृष्टिकोन वेगळा असतो असं। अच्छा, तर आम्ही AVS टेक्नॉलॉजीतून आलोय, तर डिजिटल मार्केटिंग करतो, तर आमच्याद्वारे तुम्हाला काय काय मदत होऊ शकते? आता तुमच्याद्वारे म्हणजे तुम्ही फक्त उद्यम आधार काढून देणार आहे ते? डिजिटल मार्केटिंग पण करतो। हो का, ठीक आहे ना। डिजिटल मार्केटिंग आहे तर मग त्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला हेल्प करू शकतात, म्हणजे मदत करू शकतात। तर तुम्ही जसं आमची जाहिरात टाकू शकतात, एक प्रकारे आमची जाहिरात झाल्यानंतर लोकांना त्याची आवड निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून आमची माहिती पोहोचेल असं। चालेल, तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुम्हाला आमच्याकडून जास्तीत जास्त मदत होईल। धन्यवाद। धन्यवाद।